बापरे बघा, या इथे रस्त्याला ॲक्सिडेंट झालं आहे गाडीचं. मंडळी नमस्कार. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज चाललेलो आहोत आपण मंडणगडला. तर तुम्हाला आज आमचा मंडणगड तालुका फिरून आणतो. तर मंडणगडच्या बाहेरचे असतील तर तुम्हाला आमचा मंडणगड तालुका बघायला भेटेल. तर आता मी निघतो आहे गावातून. तर आमच्या ओढ्याजवळ आलेलो आहे. इकडे पाठीमागे बघा आमचा गावचा ओढा आहे. या ओढ्याला ना भरपूर खेकडी वगैरे बऱ्यापैकी मिळतात, गरुणे वगैरे. तर मी काही दिवसापूर्वीच गेलो होतो, चांगली भेटली होती खेकडी. हे बघा. तर चला आता जाऊया आपण मंडणगडला. तर माझं बरीच सारी कामं आहेत आज मंडणगडला. तर चला फिरूया मंडणगड. वारं आलं आहे का. तर आज मंडणगडला चाललो आहे. तर बऱ्याच लोकांनी मला कामं दिली. आज खूप कामं दिली. इथूनच काम आहे. इथे आता देवारला सुद्धा मला बँकेत जायचं आहे. पहिलं इथलं काम पटवूनच जाऊया पुढे. देवार आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँक, मुंबई 86 आडे. तर आता आपण देवारच्या पुढे आलेलो आहोत. गुरं बघा मस्त रानात चरतायत निवांत अगदी. आज पाऊस पण नाही आहे, त्यामुळे मस्त वाटते वातावरण. इथून आता रस्ता आहे ना, खूप आता मोठा आणि चांगला रस्ता आहे. तर हे इकडे आंबडवे आणि हा आपल्याला सरळ जायचा आहे मंडणगडला. तर इथून हा रस्ता आता चांगला झालेला आहे. कॉन्क्रीटचा रस्ता आहे पूर्ण, ते आंबडवेपर्यंत आहे. इथून मंडणगड अजून 8-6 किलोमीटरपर्यंत आहे. मी नेहमी सावकाश जातो. 40 ते कधी 40 ते 50च्या स्पीडने असतो मी नेहमी, जास्त नाही जात. कधीतरी 60. जरी किती रस्ता चांगला असला तरी त्याच्यावरती स्पीड मी जात नाही. मंडणगड आलेला आहे. आणि हे बघा तुम्हाला इकडे समोर दिसत असेल तेव्हा समोर बिल्डिंग नवीन मंडणगड कोर्ट आहे ते समोर. आता नवीन बनलेलं. आपण तिथे गेलो होतो, व्हिडिओ पण बनवलेला आहे. स्टँडला हो. अच्छा, कुठले तुम्ही? हां, दूध घेऊन. अच्छा, कुठून? किल्ल्यावरून. अच्छा, मंडणगडला. मग स्वतः किती गाई आहेत तुमच्या? अच्छा, म्हशी किती? म्हशी आहेत. अच्छा, किल्ल्यावरती का? मी शेवरे. मग तुमचं प्रॉपर गाव किल्ले? प्रॉपर गाव तुमचा किल्ला? अच्छा, मग बाईक घेऊन नाही येत तुम्ही? बाईक घेऊन नाही येत? अच्छा, तुमच्या स्वतःच्या आहेत की? स्वतःच्या म्हशी आहेत? मंडणगड किल्ला. अच्छा, मंडणगड आलेला आहे. मंडणगड मार्केट. तुम्हाला इथे मी सोडतो कॉर्नरला. मला जायचं नाही तर मी आलो असतो सोडायला तुम्हाला. हो, सांभाळून जा. ठीक आहे, ओके. काकांच्या म्हशी आहेत 15-16. इथेच किल्ला. मला वाटलं किल्ला तिकडचं खालचं गाव. आपण मंडणगडचं रस्ते आणि स्टँड बघायला जाऊ नंतरलाच. मागे आपण व्हिडिओ बनवलेला. तर आपलं बँक ऑफ इंडियामध्ये पण काम आहे तिथे. बँक ऑफ इंडियामध्ये जाऊया आधी पटकन. बँकेतलं काम संपूया आणि मग बाकीचे कामं करूया. तर आपल्याला तहसीलला काम आहे, तलाठ्यांना भेटायचं. तर आपलं आता काम झालं. इकडे तहसीलमध्ये जे काम होतं ते झालेलं आहे. आता चाललो आहे आपण वरती स्टँडकडे. खरं मार्केट आहे ते तिकडे वरतीच आहे. यार रस्ते अजून खड्डे भरपूर आहेत. डेंजर.
यार मला लवकरच हेल्मेट घेतला पाहिजे. काय माहिती आहे, मला हेल्मेटला काच नाही, त्यामुळे सर्व धुरला आहे ना, डोळ्यात जातं आहे. अजून आता एकाचं मोबाईल रिपेरिंगला द्यायचं आहे, एकाचे कपडे घ्यायचे आहेत, आणखी दुसरं पण बरंच काय काय वस्तू घ्यायच्या आहेत. कलर घ्यायचा आहे, कलर. मंडणगडला ना आता हे सर्व नवीन दुकानं, कारण रस्त्याचं काम झालं त्यामुळे साईड तुटली आणि सगळी आता नवीन बनलीत. अरे मच्छी मार्केट नको, तेव्हा मच्छी आता यायला लागलेली आहे, सुरुवात झाली. पापलेट, हलवा, सुरमई, 300ला 6 बांगडे, पापलेट. क्या बात आहे, मस्त. नमस्कार. हो हो हो, इकडे हो, इथे ओळखीच्या दादांचं दुकान आहे तुमचं आंबावलीची. मच्छी आता ना स्वस्त झाले बऱ्यापैकी, श्रावण चालू झाला आहे त्यामुळे मच्छी स्वस्त आहे आता. नाही मच्छी नको आहे. बाईकचे सर्व्हिसिंग बाकी आहे, तर सर्व्हिसिंग नाही करणार आता, परंतु आपण 2-3 दिवसापूर्वी बाईक बिघडली होती ना, तर एक्सेलेटरची वायर तुटली होती, ती आपण चेंज केली, परंतु एक्सेलेटरमध्ये प्रॉब्लेम आहे, तर ते आपण बाहेरून रिपेअरिंग केली होती. तर आता जिथून घेतली ना तिथे शोरूमला जाऊया. बघा इथे घेतलेली, त्यांच्याकडे जाऊन जरा व्यवस्थित करून घेऊया. आता आलो इथं, कारण मला प्रॉब्लेम वाटते. अरे यार बंदच झालं. तर केला, बाईकचा प्रॉब्लेम आहे तर थोडा रिपेअर केला आहे. अजून तरी व्यवस्थित वाटत नाही मला, एक्सिलेटर एकदम तरी लूज आहे. तर आधी पहिल्यांदा बघायच्या अगोदरच ना तो म्हणतो नाही बरोबर आहे. शेवटी भैया आहे ना, तो बोलला बरोबर आहे. तो मराठी एक होता, त्याने केला व्यवस्थित. चला तर जरा जेवण करूया, इथे करूया जेवण, इथे चांगलं जेवण मिळतं. मंडणगडमध्ये कोकणी इंजिनियर या ठिकाणी तुम्हाला घराचे प्लॅनिंग वगैरे करून मिळतील. तर आपल्यासोबत इकडे पारधी दादा आहेत. काय सांगाल? नमस्कार. आपण आता सध्याच 1 महिन्यापूर्वी आपलं शॉप ओपन केलं आहे, ऑफिस ओपन केलं आहे. तर कोकणी इंजिनियर म्हणून आपण सध्या ऑफिस सुरू केलं आहे. त्यामध्ये तुम्हाला घराचे 2D प्लॅनपासून घराचे 3D प्लॅनपर्यंत आपण सगळी सेवा देऊ शकतो. शक्य असेल तर तुम्हाला बांधकाम क्षेत्रात सजेशन हवे असतील तर ते सुद्धा आपण देऊ शकतो. आणि कन्स्ट्रक्शन हवे असेल आमच्याकडून प्लॅन नेल्यानंतर तर ते सुद्धा कॉन्टॅक्ट आपल्यासोबत तुम्हाला मिळतील. आणि अशा घरांच्या बाबतीत जे काही सेवा असतील, जे टेक्निकल पॉईंट्स असतील ते आपण तुमचे सॉल्व करून योग्य ती सेवा आपण तुम्हाला देऊ. तर इकडे बघा, तुम्ही बघू शकता, इकडे हे सगळे आपले प्लॅन झालेले आहेत. अच्छा, हे प्रोजेक्ट झालेले आहे. हे प्रोजेक्ट झालेले आहे. अच्छा, सध्या करंट चालू आहे आपलं प्रोजेक्ट मंदिराचं. हे कुठे बनत आहे? आता आमच्याच गावात चालू आहे, तुळशीमध्ये. अच्छा, तर अशा प्रकारे हे मंदिर तुळशीमध्ये बनणार आहे. आणि हे वरती कोणत्या ठिकाणी बनलेलं आहे? ते आपण प्लॅन दिलेले आहेत लोकांना, पण ते अजून चालू नाही. अच्छा, हा आपण म्हसळ्याला दिला आहे, हां, हा मंडणगडला दिला आहे, हा मंडणगडला दिला आहे, हा कुंभळ्याला दिला आहे आपण. अच्छा, आणि असे हा इंटेरियर डिझाईनचा मंडणगडला दिलेला आहे, हा शिरगावमध्ये दिलेला आहे, हा मंडणगडमध्ये दिलेला आहे. असे बरेच प्रोजेक्ट झालेले आहेत. अच्छा. तर मला तुम्हाला कॉन्टॅक्ट या नंबरवरती करू शकता. इकडे ईमेल ID वगैरे आहे. तर ना किती सुंदर असं घराचं प्लॅनिंग तयार करून दिलेलं आहे. तर तुम्हाला पण अशा प्रकारे जर घर बनवायचं असेल तर नक्कीच फोन करा. मंडणगड स्टँडला आता आहे मी. तर आता बऱ्यापैकी पब्लिक आहे ना स्टँडला आहे. आणि त्या दिवशी असणारं जे स्टँड खराब होतं शेणाने भरलेलं ते आता अगदी साफ झालेलं दिसतं आहे. त्यामध्ये पब्लिक पण आहे बऱ्यापैकी, बसलेली भरपूर आहे. बघा आता एकदम क्लीन दिसतं इकडून. आता आपण तिकडे काय जात नाही जवळ,
काम करूया आता ना. हे खड्डे काय थोडे पाऊस आहे त्यामुळे पावसानंतर भरले जातील. बघूया, पाऊस आहे त्यामुळे हे खड्डे आहेत. हे बघा इकडे आता JCB आलेला आहे. इकडे काहीतरी काम चालू होतंय बहुतेक आजच. स्कूल सुटलं देवारचं. अरे बापरे, हे बघा ह्या इथे रस्त्याला ॲक्सिडेंट झालं आहे गाडीचं. नुकतं झालं, आम्ही आलो ना तेव्हा नुकतं त्यांना बाहेर काढलं. लागलं असेल ना, लागलं असेल. किती जण होती काय माहिती. तर मंडणगडवरून येताना आमचे मामा भेटले, तर मग त्यांना बाईकवरती सोबतच आणला. त्यांना सोडायला आता मी जावयात गेलो होतो. तर आता केळशी फाट्यावरती जे ॲक्सिडेंट झाले ना, तर त्यामध्ये काही माणसं होती, माहिती नाही एक्झॅक्टली मिळाली मला, पण त्यांना हॉस्पिटलमध्ये मला वाटतं ॲडमिट केलेलं आहे. किती माणसं होती त्याबद्दल काय माहिती नाही. किती काय लागलं आहे ते पण माहिती नाही मला. पोलीस तिथे होते, तर ते बोलले काय थांबून नाही दिलं जास्त. आपण थोडंफार, तर मी पण काय जास्त थांबलो नाही उगाच. तर पोलीस सांगताय मग ऐकावं. हो की जास्त त्यांना लागलं नसेल, पण झाडावरती पूर्ण आदळली ना. झाड पूर्णपणे बेंड झालं आहे, झाड पूर्ण तुटलं, एवढी जोरदार आदळली. आता घरी पोचलो मी आणि हे बघा सगळा काय पसारा करून ठेवला आहे इकडे. तिकडे हे काजू फोडलेले आहे ना, त्यांचे सर्व ठेवलेले सारं. आणि इकडे लाकडं वगैरे ही व्यवस्थित ठेवलेली. सामानाची ना सर्व नासधूस म्हणजे सगळं विस्कटून टाकलेलं आहे. तर हे कोणी माहिती आहे का? केलट्यांनी, माकडांनी. काल वानरांनी शेगट खाल्ले आणि आज केलटी येऊन हे अशा प्रकारे सर्व अस्ताव्यस्त करून टाकलेलं आहे. सर्व जे व्यवस्थित ठेवलेलं भरून ना ते सर्व बाहेर काढलेलं आहे. त्यांना काही खायला भेटत नाही. ते पिशवीमध्ये भरून ठेवलेलं ना सर्व बाहेर काढलं. नारळाची साळं वगैरे ते पण बाहेर काढले. तर म्हणजे किती त्रास आहे या केलट्यांचा आणि वानरांचा. घरी येईपर्यंत आता जवळजवळ 5 वाजलेले. कारण मामानं सोडायला गेलो त्यामुळे थोडंसं लेट झालं. मग आत्याने चहा वगैरे केला, मी चहा पिऊनच आलो. तर चला अशीच आपण भेटत राहणार आहोत आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. मंडळी स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा आणि सेफ राहा. चला तर बाय.